नमस्कार मंडळी, मी दीपाली. तुमचं या माझ्या अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. खूप छान रेसिपी आहे. आता थंडीचा महिना जवळजवळ संपतच आला आहे. थंडी आणि मेथीची भाजी आणि वाटाण्याचा आता सीझन चालू आहे. तोपर्यंत अशा पद्धतीची रेसिपी करून घ्या. खूप छान आणि खूप टेस्टी लागते. अगदी मेथीच्या भाजीमुळे खूप पौष्टिक होते आणि चवीलाही तितकीच सुंदर लागते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही रेसिपी सर्वांना खूप आवडेल. हे मी 100% खात्री देते तुम्हाला. त्यामुळे एकदा नक्की करून बघा. चला तर मग आता आपण करूया रेसिपीला सुरुवात. अगदी घरच्या साहित्यातच ही रेसिपी बनते. मी काय केलं होतं, अर्धी वाटी आपले मटार घेतले होते, वाटाणे ओले. 1 वाटी मेथीची भाजी घेतली होती, 1 टॅमॅटो घेतलेला होता, 1 कांदा घेतला होता, थोडंसं खोबरं घेतलं होतं, 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या, थोडंसं आलं घेतलं होतं आणि जिरे आणि तीळ घेतलं होतं. हे सगळं प्रोडक्ट आपल्याला घरच्या घरी उपलब्ध होतं. जर तुम्हाला मेथीची भाजी खाऊन किंवा फक्त मटार खाऊन सतत जर कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीची रेसिपी बनवली ना, तर आपला खायचा कंटाळाही निघून जातो आणि आपल्या जरा तोंडाला चवही येते. ही रेसिपी खूप छान आणि चमचमीत अशी होते. आता काय केलं होतं, आपण कढईमध्ये छानपैकी खोबरं भाजून घ्यायला लागलो आहोत. ओलं खोबरं मी घेतलं आहे. तुम्ही वाळकं घेतलं तरीही चालेल. ओल्या खोबऱ्यानंही खूप छान टेस्ट येते. आता यामध्येच मी 1 टॅमॅटो जे चिरून घेतलं होतं तेही टाकणार आहे. बघू शकता तुम्ही. लसूण टाकला आहे, आलं टाकलं आहे. तेही अगदी छान प्रकारे मंद आचेवर असं भाजून घ्यायचं. भाजून घेतलेला मसाला खूप छान असा रवाळ असा बारीक छान प्रकारे बारीक होतो आणि त्याची चव ही जरा वेगळी लागते या मसाल्याची. आता आपण यातच टाकलं आहे तीळ आणि जिरे. हे तुम्हाला घालायचे असले तर घाला किंवा नाही घातले तरीही चालतील, पण मला तीळ जिरेशिवाय मसाला परिपूर्ण वाटत नाही, त्यामुळं मी शक्यतो तीळ आणि जिरे हे घालतेच. आता हे मसाले छान प्रकारे मंद आचेवर असे छान सुंदर असे भाजून घ्यायचे. भाजून घेतले की हे अगदी मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. हा वाटलेला मसाला आपली जी आपण कढई घेतली होती त्या कढईमध्ये आपण काय करणार आहोत, थोडंसं तेल टाकणार आहोत आणि जी आपली भाजी होती ती छान प्रकारे परतून घेणार आहोत फक्त तेलावरती. आपण यात काही मीठ किंवा लसूण वगैरे काहीही घालणार नाही. फक्त ही भाजी मेथीची भाजी आपण घेतली होती ती छान प्रकारे परतून घेणार आहोत. अगदी मंद आचेवर ही भाजी अशी परतून घ्यायची, जशी मी दाखवली आहे तशी. ही भाजी खरोखर चवीला खूप टेस्टी लागते. मुलांना जर मेथी आवडत नसेल तर अशा पद्धतीची रेसिपी मी केली तर मुलं अगदी आवडीने 100% खाणार. ही भाजी आपण चपातीवर किंवा रोटीवर छान प्रकारे खाऊ शकतो. आता हे बघा, अगदी बारीक चिरून जरी तुम्ही तेलात अशी छान प्रकारे परतून घेतली ना, तरी मुलांना समजणारही नाही की वाटाण्यामध्ये भाजी घातली आहे. आता ही मंद आचेवर छान प्रकारे तळून आपण करू म्हणजे व्यवस्थित कमी गॅसवर भाजून घेणार आहोत अशी ही भाजी मस्तपैकी अशी. आता ही बघा, तेलात आपण परतून घेतलेली भाजी आता ही आपण एका बाजूला काढून घेणार आहोत. आपण ज्यावेळी ही भाजी परततो त्यावेळी जास्तीचं तेल काही वापरू नका. अगदी थोडंसं तेल वापरा. त्यातच ही भाजी छान प्रकारे परतून घ्या. आता आपण टाकलं आहे ते त्याच कढईत तेल टाकलं आहे. एकच कढई वापरायची सगळ्या गोष्टींच्यासाठी, म्हणजे भांडी काही जास्तीची पडत नाहीत किंवा जास्तीची होत नाहीत. आता बघू शकता तुम्ही. आता यात आपण टाकलं आहे ते फोडणीला जिरं. तुम्ही फोडणीला जिरं आणि आपली मोहरीही टाकू शकता. मोहरी काही मला जास्त आवडत नाही त्यामुळे मी मोहरी काही वापरलेली नाही आहे. छान प्रकारे हे असं आपले जिरं आहेत ते मस्तपैकी तडतडून द्यायचे. आता यात जो आपण मगाशी भाजलेला मसाला होता तो मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे. तो कमी किंवा जास्त तुमच्या आवडीप्रमाणे तो मसाला तुम्ही वापरू शकता. मी बऱ्यापैकी मसाला घेतला आहे. हा अगदी तेल सुटेपर्यंत छान प्रकारे भाजून घ्यायचा, अगदी कमी गॅसवर. आता या मसाल्यात थोडीशी मी टाकली आहे ती हळद. हेही छान प्रकारे सतत हलवत राहायचं, म्हणजे मसाला खाली कढईला लागत नाही किंवा करपल्यासारखाही होत नाही. हे बघा, या मसाल्यामुळं अगदी रबरबीत अशी आपल्या ह्याला चव येते भाजीला. अगदी कमी गॅसवर हे सगळं मिश्रण आपण भाजून घेणार आहोत.
बघू शकता याला बऱ्यापैकी असं तेल सुटल्यासारखं झालं आहे. यात टाकणार आहोत आपण लाल तिखट. लाल तिखट म्हणजे चटणी. आमच्याकडं गावाकडे याला चटणी म्हणतात. ही आपण चटणी आता टाकणार आहोत. आपण आपल्या आवडीनुसार ही चटणी वापरू शकतो. बघू शकता. तुम्हाला जर जास्तीचं तिखट हवं असेल तर तुम्ही जास्तीचं तिखटही वापरू शकता. आमच्या घरी जास्त तिखट आवडत नाही, त्यामुळे मी अगदी थोडंसंच तिखट टाकलं आहे. यात आता स्वच्छ प्रकारे धुवून घेतलेले वाटाणे टाकलेत ओले. हेही छान प्रकारे असं हलवून घ्यायचं आहे. आता यात तुम्ही ह्याची आपली दुधावरची शाही ही छान प्रकारे फेटून यात टाकू शकता, किंवा जर तुम्ही चीज टाकलं तरीही अतिशय चविष्ट ही भाजी होते. आता मी यामध्ये चीजच टाकलं आहे. मी काही शाई टाकली नाही. आमच्या घरी चीज होतं म्हणून मी चीज वापरलं. हे बघा पाहू शकता. आता हे तुम्ही जास्तीचे वापरू शकता किंवा कमी वापरलं तरी चालेल, किंवा वापरलं नाही तरीही चालेल. आता मगाशी जी आपण भाजी परतून घेतली होती ती भाजी आपण आता यामध्ये टाकणार आहोत. बघा, हे मिश्रण अगदी छान प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आणि यात अगदी अंगापुरतं पाणी, म्हणजे रबरबीत अशी ही भाजी खूप टेस्टी लागते. आता यामध्ये आपण छान प्रकारे हे हलवून घेतलं. ह्याला बघा बरं किती छान याचा कलरही आला आहे छानपैकी मस्त असा. ही भाजीत आपण थोडंसं पाणी ओतणार आहोत आणि ही भाजी छान प्रकारे शिजू देणार आहोत. अगदी 5 ते 10 मिनटात ही भाजी होते. सोपी रेसिपी आहे. एकदा करून नक्की बघा. सर्वांना जमेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी खूप म्हणजे खूप टेस्टी लागते. आपण काय करतो, मेथीची भाजी जर करायची म्हटलं तर सतत एकच प्रकार करतो. आता ही टाकली आपण कस्तुरी मेथी. बघू शकता. ही कस्तुरी मेथी टाकल्यामुळं ही खूप छान याला चव येते. आवडीप्रमाणे चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी. आता 5 ते 10 मिनटं ही भाजी आपण छान प्रकारे शिजू देणार आहोत. यातला वाटाणा चांगल्या प्रकारे शिजला की आपली भाजी जवळजवळ तयारच झाली. ही भाजी जर तुम्ही गरम गरम रोटीवर खाल्ली ना तर अतिशय अप्रतिम लागते. चपातीवर तर लागतेच लागते, पण रोटीवर ही खूप छान लागते. आता आपली भाजी छान प्रकारे ही तयार झाली आहे. अशा पद्धतीची ही भाजी तुम्ही एकदा करून नक्की बघा. आता आपल्याकडं ओल्या वाटाण्याच्या शेंगाही खूप आहेत, मेथीची भाजीही खूप आहे. एकदा नक्की ट्राय करा. आणि प्लीज प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.